मंडळी, दररोज 8 कोटी रुपयांचं 20 लाख लिटर विषारी दूध अख्खा महाराष्ट्र पीत होता. माफ करा, हा व्हिडिओ अनेकांची झोप उडवणार आहे. हे मी नाही तर आतापर्यंतचे थक्क करणारे आकडे बोलतायत. तुमच्या दारात येणारं दूध लहान लेकरांना ताकद देणारं अमृत होतं की हळूहळू मारणारं स्लो पॉइझन? हा प्रश्न आता तुम्हालाही पडल्या वाचून राहणार नाही. दररोज 20 लाख लिटर दूध एका झटक्यात महाराष्ट्रातून गायब झाले आणि त्याची किंमत माहिती आहे, रोजचे तब्बल 8 कोटी रुपये. म्हणजे महिन्याला 240 कोटी रुपयांचा हा खेळ आहे. पण मग हे दूध अचानक गेलं कुठे? कोणत्या गायी म्हशींनी अचानक दूध देणं बंद केलं की महाराष्ट्रावर दुष्काळ पडला? उत्तर आहे नाही. हे 20 लाख लिटर दूध गायब झालं तुकाराम मुंडे नावाच्या एका धडाकेबाज माणसामुळे आणि त्यांच्या टीममुळे. मुंडेंनी केलेल्या धडक कारवाईच्या नंतर हे आकडे समोर आले. याचा अर्थ समजतोय का? आतापर्यंत आपला महाराष्ट्र लहान लेकरं रोज कोट्यवधी रुपयांचं गाई म्हशीचं नाही तर फॅक्टरीत तयार झालेलं रसायनांचं कृत्रिम विष पीत होती. आजच्या या व्हिडिओत पांढऱ्या दुधामागे चाललेला काळा धंदा आपण टप्प्याटप्प्यानं उघडा पाडणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, कारण हा तुमच्या कुटुंबाच्या जीवाचा प्रश्न आहे. 25 मे 2026 हा तोच दिवस ज्या दिवशी तुकाराम मुंडेंनी एफडीएचा चार्ज घेतला. तेव्हापासून मुंडेंनी सुरक्षित अन्न सुरक्षित महाराष्ट्र मोहीम सुरू केली. 4 आणि 5 जुलैच्या मध्यरात्री जेव्हा अख्खा महाराष्ट्र झोपेत होता, तेव्हा पुणे, नगर, सोलापूर, जालना आणि ठाण्यात एकाच वेळी 13 अड्ड्यांवर छापे पडले. तिथं काय सापडलं माहितीये? तुमच्याही अंगावर काटा येईल हे ऐकल्यावर मंचरचा सुशांत हिंगे आणि त्याचा पार्टनर संदीप लोढा हे काय करायचे? 1000 लिटर शुद्ध दुधात चक्क 500 लिटर रासायनिक पाणी मिसळायचे. आणि हे पाणी कशाचं होतं? शॅम्पू, कपडे धुवायचा लायझॉल, डिटर्जंट, कास्टिक सोडा, पाम तेल आणि युरिया. ज्या दुधानं हाडं मजबूत व्हायला हवी त्या दुधात डिटर्जंट आणि युरिया. सोलापूरच्या अकलूजमध्ये हेमंत टेकेच्या गोदामातून तब्बल 1 कोटी 35 लाख रुपयांची संशयित पावडर जप्त केली. ही पावडर दुधाची घनता वाढवायला वापरली जायची. या मोहिमेत आतापर्यंत 11.48 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त झालाय. एका गोदामात कोटींची पावडर सापडते तर आजपर्यंत या भेसळखोरांनी आपल्या पोराबाळांच्या पोटात किती हजार कोटींचं विष ढकललं असेल? का काहीच वाटत नसेल या नराधमांना? पैशासाठी कुणाच्याही जीवाशी खेळायला हे तयार आहेत. आता पुढचा टप्पा बघा. ही कारवाई झाली आणि अचानक अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा सुरू झाली की हो, दुधाचा तुटवडा जाणवतोय, दूध कमी पडतंय. पण हे दूध कमी का पडतंय? स्वतः मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितलं की एफडीएच्या कारवाईनंतर राज्यातलं दूध संकलन 25% घटलंय. सर्वसामान्य माणसाला वाटेल की दुष्काळ पडलाय. पण गड्यानो, हा निसर्गाचा दुष्काळ नाहीये, हा भेसळीचा दुष्काळ आहे. जे 25% दूध बाजारात शुद्ध म्हणून विकलं जात होतं, तुमच्या माझ्या पोटात जात होतं, ते गाई म्हशींच्या सडातून आलेलं नव्हतं. ते रासायनिक कारखान्यातून आलेलं विष होतं, जे मुंडेंनी बंद पाडलं. म्हणून संकलनाचा आकडा खाली आला. पूर्वी राज्यात दररोज 1 कोटी 80 लाख लिटर दूध गोळा व्हायचं. मे 2026 मध्ये ते 1 कोटी 79 लाख लिटर होतं. पण जून जुलै उजाडता उजाडता हे संकलन थेट 1 कोटी 75 लाख लिटरवर आलं. म्हणजे रोजचं 20 लाख लिटर दूध बाजारातून हद्दपार झालं, ज्याची किंमत रोजची 8 कोटी रुपये होती. हे तेच बनावट दूध होतं जे भेसळखोर भीतीपोटी गटारात ओतून द्यायचे. या सगळ्याचा सगळ्यात मोठा फटका कुठे बसला असेल तर तो ग्रामीण भागाला आणि विशेषतः मराठवाड्याला. मे महिन्याच्या तुलनेत जून 2026 मध्ये मराठवाड्यात रोज 1,08,000 लिटर दूध कमी गोळा झालं. जिल्ह्याची आकडेवारी बघा कशी डोळे उघडणारी आहे. धाराशिव जिल्ह्यात रोज 30,000 लिटर दूध कमी झालं
लातूरात 22,000 लिटर दूध गायब झालं. छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 लिटरची घट झाली. बीडमध्ये 15,000 लिटर. नांदेड, हिंगोली, जालना, परभणी असा एकही जिल्हा सुटलेला नाही जिथं दूध कमी झालेलं नाहीये. पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यात तर थेट 2 लाख लिटरची घट झाली. 2011 किंवा 2019च्या महापुरात मुंबईत दुधाचा तुटवडा झाला. ती नैसर्गिक आपत्ती होती. पण आजची टंचाई ही निसर्गामुळे नाही तर माणसाच्या पापाचा घडा भरल्यानं झाली. या आजाराचं मूळ उपटून टाकण्यासाठी तुकाराम मुंडेंनी 3 जुलै 2026ला अजून एक मोठा निर्णय घेतला. राज्यात सुट्या दुधाच्या विक्रीवर पूर्ण बंदी घातली. आता दूध विकायचं तर ते सीलबंद आणि लेबल असलेल्या पिशवीतच विकता येणार आहे. नियम मोडला तर 3 लाख रुपयांचा दंड आहे. त्यामुळे काय झालं? मुंबईसारख्या मोठ्या शहरात रोज 60 लाख लिटर दूध लागतं. त्यातलं 35% दूध आपले स्थानिक गवळी दूधवाले सुट विकायचे. पण आता पॅकेजिंग आणि पाश्चरीकरण करायचं तर 12 कोटींचा खर्च, जो लहान दूधवाल्यांना परवडायचा नाही. त्यामुळे हजारो लहान विक्रेत्यांनी व्यवसाय बंद केला. ग्राहकांची आणि लहान दूधवाल्यांची तात्पुरती कोंडी नक्की झाली आहे. पण विचार करा, रोजच्या या त्रासापेक्षा पोरांच्या पोटात शुद्ध दूध गेलेलं बरं की नाही? आज जी आकडेवारी आपण बघितली, 11 कोटींची जप्ती, 20 लाख लिटर घट, हे आतापर्यंत पकडलेलं पाप आहे. जे रॅकेट अजूनही छुप्या पद्धतीनं चालू असेल, जे लपून छपून अजूनही विष विकत असतील, त्यांची तर आकडेवारीच नाहीये. विचार करा, आपला महाराष्ट्र किती वर्षापासून हे विषारी दूध शांतपणे पित होता. किती लहान पोरांच्या आयुष्याशी खेळ खेळला जात होता. याची कल्पना केली तर अंगावर काटा येतो. मुंडेंनी स्पष्ट सांगितलं, दुधात भेसळ केली तर 10 लाख दंडाने थेट मकोका लावणार. अशा भेसळखोरांना काय शिक्षा झाली पाहिजे? तुमचं मत नक्की कमेंट करा. धन्यवाद.